चालू नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण देशातील व सातारा उद्योग क्षेत्रातील उद्योजक, कामगार, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय देश सेवा बजावत असताना शहीद झालेले सैनिक, पोलीस कर्मचारी व इतर ज्ञात अज्ञात व्यक्तींचे दुःखद निधन झाले आहे. त्यांना आपण 1 मिनिट मौन बाळगून श्रद्धांजली अर्पित करूया. आजच्या 2026-28 या काळासाठीची कार्यकारिणीची निवडणूक एक अत्यंत खेळमेळीच्या वातावरणात पार पडली, बिनविरोध पार पडली. तर त्या निवडून आलेले सर्व पदाधिकारी आणि डायरेक्टर्स यांचा आज आपण पदग्रहण समारंभ आयोजित केला आहे. त्यासाठी मी आपले सर्वांचे स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य, यांचे स्वागत करायला मी मार्चचे अध्यक्ष संजोगजी मोहिते यांना विनंती करतो. त्याचबरोबर उदयजी देशमुख यांचे स्वागत. त्याचबरोबर सातारा रिजनल ऑफिसचे आरोप साहेब इथं आलेले आहेत. डॉक्टर अमित सोळगे साहेब यांचेही स्वागत करायला मी, त्याचबरोबर उपस्थित सर्व मास मेंबर्स आणि मासचे शुभचिंतक उपस्थित आहेत, त्यांची मी मासतर्फे आपल्या नवीन पदग्रह समारंभासाठी उपस्थित असलेले आपले लाडके माननीय नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर, तसे व्यासपीठासमोर माझे माजी अध्यक्ष व सर्व उद्योजक, आपणा सर्वांचे मी प्रथमतः स्वागत करतो. आज मॅन्युफॅक्चर असोसिएशन ऑफ सातारा मास च्या 23-24 व 24-25 या कार्यकालासाठी मला अध्यक्ष म्हणून आपण सर्वांनी संधी दिली व चांगल्या प्रकारे साथ दिली, त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांचे आभार मानतो. त्याचबरोबर आपल्याला आपल्या जिल्ह्यातील किंवा आपल्या साताऱ्यातील सर्व शासकीय अधिकारी तसेच MIDCचे अधिकारी यांनी पण आपल्याला वेळोवेळी कुठलेही काम असलं तरी मासला नेहमी सहकार्य केलेले आहे, त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे मी आभार मानतो. तसेच आपले माझ्याबरोबर काम करणारे माझी मासची टीम म्हणजे सर्व संचालक यांनी मला वेळोवेळी चांगली साथ देऊन 2 वर्ष चांगल्या प्रकारे माझा कार्यकाळ घालवला, म्हणून मी त्यांचेही मी आभार मानतो. तसेच आता नवीन सदस्य जे आहे किंवा नवीन अध्यक्ष यांनाही मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. मास निवडणूक समितीचे अध्यक्ष श्री दिलीप जोधपूर यांचा सत्कार नामदार साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माझ्याकडे काम आलेलं आहे. माननीय नामदार साहेब यावर्षी नवीन कार्यकारिणीची निवड करण्याचे काम आमच्याकडे आलं तर मी त्याचा अध्यक्ष होतो आणि आम्हाला आनंद आहे की या वेळेला खूप चांगल्या रीतीनं निवडणूक पार पडली आणि याच्यामध्ये सगळे जे पदाधिकारी आलेले आहेत ते चांगल्या तऱ्हेनं काम करतील ह्याची मला पूर्णपणे खात्री आहे, कारण बहुतेक ह्या सगळ्यांना मी ओळखतो. तर आता मी त्या सगळ्यांची इथं नावं जाहीर करतो.
संचालक मंडळ 2026 ते 28. श्री धैर्यशील भोसले अध्यक्ष, श्री नितीन माने उपाध्यक्ष, श्री राहुल शिंदे सचिव, श्री चेतन कोटणीस खजिनदार, श्री आदित्य मुतारी सहसचिव, श्री संग्रामसिंह तोरपे सहसचिव, श्री संजय मोहिते माजी अध्यक्ष म्हणून परत 2 वर्ष कंटिन्यू असतील आपल्या पूर्वीच्या त्याच्याप्रमाणे. बाकी आता संचालक श्री जितेंद्र जाधव संचालक, श्री भरत शेख संचालक, श्री अमित मुथा संचालक, श्री दीपक पाटील संचालक, श्री सुहास फरांदे संचालक, श्री ईशान मणेकर संचालक, श्री प्रशांत शिंदे संचालक, श्री गोपीचंद भोसले संचालक, श्री आदित्य आहेरराव संचालक, श्री नितीन तरडे संचालक, श्री नीरज गांधी संचालक, श्री सौरभ पवार संचालक, श्री संजय सूर्यवंशी संचालक, श्री केदार साखरे संचालक. आता ही निवड पूर्ण झालेली आहे आणि आता नवीन अध्यक्षाला भाग घ्यायची वेळ आलेली आहे. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की त्यांनी खूप चांगल्या रीतीनं ह्या निवडणुकीमध्ये भाग घेतला आणि एक मतानं सर्वजण निवडून आलेले आहेत. आम्हाला मतदान करून करायची वेळ आली नाही. त्याचबरोबर सुपूर्द करावा. यानंतर श्री आताचे उपाध्यक्ष अनुप मोथा यांनी त्यांची पिन नूतन समोर एक मिनिट. त्यानंतर श्री संग्रामसिंह तोरपे सहसचिव, सांगते नियुक्ती पण मोर. थँक्यू सर. एक मिनिट समोर. हा एक मिनिट समोर. श्री एक मिनिट. एक मिनिट श्री ईशान, समोर. श्री प्रशांत शिंदे, सर समोर. वन मोर. श्री समोर. वन मोर. सर एक मिनिट समोर. वन मोर. एक मिनिट समोर. ब्राइटनेस ठेवला. समोर. सर क्लोज आहे थोडे. समोर 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 सर.
त्याचं प्लॅटिनम अवॉर्ड देण्यात आलं आहे. मास संचालक मंडळ 2026-2028 पदग्रहण सोहळ्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मासचे माजी अध्यक्ष ज्यांनी 1987 सालापासून ही संस्था सुरू केली आणि वाढवली आणि आज त्याचा अध्यक्ष होण्याचा बहुमान मला लाभलेला आहे, असे सर्व मासचे माजी अध्यक्ष, सातारा उद्योग क्षेत्रातील ज्येष्ठ उद्योजक श्री अजित मुथार सर, श्रीकांत पवार सर, त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले माझे धाकटे बंधू जिल्हा शिवसेना प्रमुख श्री रणजितसिंह भोसले, सातारा MIDCचे रिजनल ऑफिसर डॉक्टर अमित कुमार सोनगे, त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व शासकीय अधिकारी, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी महाराष्ट्र चेअरमन श्री सचिनजी देशमुख, आर्किटेक्ट असोसिएशनचे श्री मयूर गांधी, त्याचबरोबर स्वीट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन मिठाई असोसिएशनचे श्री कन्हैयालाल राजपुरे, GST प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे श्री चैतन्य सडेकर, त्याचबरोबर इतर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी जे या ठिकाणी उपस्थित आहेत, अशा सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सन 2026 आणि 2026 ते 2028 या कार्यकाळाकरता आम्हाला मॅन्युफॅक्चर असोसिएशन ऑफ साताराचं पदाधिकारी व संचालक म्हणून काम करण्याची संधी आपण एकमतानं बिनविरोध आमच्यावर विश्वास टाकून जी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मासचे जे सर्व उद्योजक सभासद आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. गेले अनेक वर्ष 1987 सालापासून एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू झालेली ही असोसिएशन आज या स्टेजला आहे की सातारा जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रश्न आम्ही अतिशय ठामपणे व अधिकाराने सर्व शासकीय अधिकारी असू दे, मंत्रालय असू दे, कुठली किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ असू दे, या ठिकाणीपर्यंत आम्ही आमचा उद्योजकांच्या वतीनं आवाज पोहोचवत आहोत. आणि याला सर्वस्वी कारण हे सर्व उद्योजक व सर्व जे पुढील लाईनमध्ये बसलेले सर्व जे माजी अध्यक्ष आहेत ज्यांनी या असोसिएशनला दिशा दिली. गेल्या काही वर्षामध्ये मी साधारण 2012 साली या संस्थेत संचालक म्हणून पहिल्यांदा आलो. माननीय सुनील व्यवहारे त्यावेळी अध्यक्ष होते. त्यानंतर 2016 साली पहिल्यांदा सचिव म्हणून माझ्यावर तत्कालीन अध्यक्ष श्री राजेश कोरपे सर यांनी जबाबदारी दिली आणि तेव्हापासून आजतागायत या असोसिएशनमध्ये मी संचालक म्हणून गेले अनेक वर्ष काम करत आहे आणि 4 टर्म म्हणजे 8 वर्ष मी सचिव म्हणून काम केलं. आणि मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की माझ्या ह्या संपूर्ण वाटचालीमध्ये अतिशय खंबीरपणे म्हणजे उद्योजक म्हणून किंवा उद्योजकांची संघटना म्हणून जेवढ्या ताकदीने आपले लाडके नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सर्व उद्योजकांच्या पाठीशी प्रत्येक वेळी त्यांचा कुठलाही प्रश्न असो ज्या तडफेने आणि ज्या हिरिरीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तेवढ्याच ताकदीने त्यांनी मलाही वैयक्तिकरित्या मित्र म्हणून कायमच सपोर्ट दिलेला आहे आणि तो मी खरोखरच माझ्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. कुठलाही प्रश्न असू दे आमच्यासाठी एक आपण म्हणतो स्ट्रॉंग पिलर उद्योजकांसाठीचा कुठल्याही उद्योजकाचा प्रश्न असू दे आमच्यासाठी सर्व उद्योजकांसाठी सुरुजी बांगल्याचे दरवाजे कायमच कुठल्याही वेळी उघडेच होते आणि अजूनही आहेत. आणि आता तर इतक्या ताकदीनं आमचे प्रश्न सोडवले जातात. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर गेल्या काही वर्षांमध्ये महाराज साहेबांच्या माध्यमातून सातारा MIDC मध्ये किंवा होऊ घातलेल्या अनेक प्रकल्पांमध्ये ज्या पद्धतीनं नवीन प्रोजेक्ट आलेले आहेत किंवा नवीन काही होऊ घातलेले आहेत त्यांची जर यादी सांगायची झाली तर भली मोठी आहे. पण त्यातले काही
ठराविकच जर सांगायचे झाले तर 2 वर्षापूर्वी MIDC मधले सर्व रस्ते झाले ते साधारण 21 कोटी रुपयाचे रस्ते महाराज साहेबांच्या प्रयत्नातून उदय सामंत साहेबांनी मंजूर करून तातडीनं आपल्या नवीन रस्ते केलेले होते. फायर स्टेशन त्याचं बिल्डिंग आणि सगळं झालेलं इक्विपमेंट आता येऊ घातलेलं आहे. तो सर्व प्रोजेक्ट 18 कोटीचा आहे. उद्योग भवन साताऱ्यामध्ये होत आहे ते 17 कोटीचं होत आहे. ते साधारण पुढच्या वर्षी कंप्लीट होऊन जाईल. उद्योजकांच्यासाठी ट्रकचा आणि पार्किंगचा फार मोठा इश्यू होता आपल्या MIDC मध्ये. रस्त्यामध्ये अस्ताव्यस्त पार्किंग व्हायचं किंवा अपघात व्हायचे. त्यामुळे जे नवीन ट्रक टर्मिनस होऊ घातलेलं आहे त्याच्यासाठी साधारण 7 कोटी रुपये खर्च चालू आहे. ते बांधकाम प्रोग्रेसमध्ये आहे. आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे वीज. त्याच्यासाठी क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून ॲडिशनल MIDC मध्ये आपण एक सबस्टेशन महाराज साहेबांच्या प्रयत्नातून मंजूर झाले. त्याचं कामकाजी सुरू झालं आहे. साधारण महिन्याभरामध्ये कदाचित त्याचं उद्घाटनही होऊ घातलेलं आहे. त्याचबरोबर सर्वात आपल्यासाठी म्हणजे उद्योजकांसाठी जर जिव्हाळ्याचा जो प्रश्न होता तो म्हणजे ESIC हॉस्पिटल. गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही तो विषय मांडत होतो. आपल्यासाठी ते 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सातारा जिल्ह्यासाठी म्हणून साताऱ्यामध्ये मंजूर झालं. तर सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न होता तो म्हणजे जागेचा. आणि तो प्रश्न महाराज साहेबांनी तेव्हाचे पशुसंवर्धन मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बोलून त्यांची जी काही MIDC मधली 7.5 एकर जागा होती त्यातली 5 एकर जागा MIDC ला हस्तांतर केली आणि MIDC ने ती जागा या ESIC हॉस्पिटलसाठी ESIC डिपार्टमेंटकडे वर्ग केलेली आहे. आता त्या हॉस्पिटलचं जे बिल्डिंग आणि याचं पुढचं बाकीचं जे प्रोसेस टेंडरचं प्रोसेस आहे ते केंद्र शासन व राज्य शासन यांच्या पातळीवर खासदार उदयनराजे भोसले साहेब व नामदार शिवेंद्रराजे भोसले साहेब हे दोघेही त्या आपल्या प्रयत्न करत आहेत. थोड्या दिवसामध्ये त्याचं कामही सुरू होईल. कदाचित 1-2 वर्षामध्ये ते ESIC हॉस्पिटल पूर्णपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सातारा जिल्ह्यातील उद्योजकांच्या सेवेसाठी रुजू होईल. कारण हा फार मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. कारण महाराज सातारा जिल्ह्यामधून 80,000 ESICचे बेनिफिशरीज आहेत जे किंवा कॉन्ट्रीब्युटरी आहेत आणि त्यांना कुठल्याही पद्धतीच्या ICU फॅसिलिटीसाठी पुण्याला जायला लागत होतं. आज ती धावपळ किंवा ती जी काही पळापळ होणार आहे ती थांबणार आहे. ती सगळे सातारामध्येच होणार आहे. त्याचबरोबर जे अनेक वर्ष सातारकरांचं स्वप्न होतं त्या IT पार्क मार्चच्या वतीने गेले अनेक वर्ष महाराजांच्या माध्यमातून आपण त्याचा पाठपुरावा करत होतो. मला आठवते 2009 साली महाराज साहेबांनी सगळ्यात पहिली मीटिंग घेतली होती. नॅस्कॉमचे व्हाईस प्रेसिडेंट श्री राजीव वैष्णव त्यावेळी आलेले होते. त्यावेळी बिग असोसिएशनचे अध्यक्ष असलेले सचिन देशमुख त्यावेळी आमच्यासोबत त्या शिष्टमंडळात होते. महाराज साहेबांनी स्वतः त्यांना साताऱ्यासाठी IT पार्क होऊन कसं गरजेचं आहे याचं पटवून दिलेलं होतं आणि लागेल ती शासकीय प्रशासकीय मदत आम्ही करतो असे त्यावेळी त्यांनी सांगितलेलं होतं. इतक्या वर्षाच्या प्रयत्नाला गेल्या वर्षी 1 वर्ष झालं महाराज साहेबांच्या माध्यमातून ती IT पार्कचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. आपल्या सर्वांच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी म्हणजे नुकतंच 115 कोटीचं CIIT सेंटर जे टाटा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये होणार आहे, ज्यातून कुशल मनुष्यबळ ट्रेनिंग होऊन बाहेर पडणार आहे आणि त्याचा उपयोग डायरेक्टली आपल्या सातारा MIDC ला होणार आहे. हे सगळं केवळ आणि केवळ महाराज साहेबांमुळे झालं. मार्चच्या माध्यमातून आपण वेळोवेळी त्या अध्यक्ष आणि त्यांच्या टीमने पाठपुरावा केलेला आहे. पण हे प्रश्न शासन दरबारी नेणे आणि ते सोडवणे हे करणारी व्यक्ती मात्र एकच कायम राहिली, ती म्हणजे आपले सर्वांचे शिवेंद्रराजे भोसले. आणि आज त्यांच्या हातून अध्यक्षपदाचं सूत्र हाती घेण्याचा बहुमान मला मिळाला ते माझ्या दृष्टीनं खरोखर एक खरंच आनंदाची बाब आहे. ह्याच कार्यक्रमाचं औचित्य म्हणा किंवा संधी साधून उद्योजकांचे काही विषय आहेत जे मी आपल्या पुढं आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. महाराज साहेब आपल्याला त्याबद्दल माहिती आहेच, पण आपणही त्यामध्ये आगामी काळामध्ये त्याच्यावर आपल्या पद्धतीने त्याचे तोडगा काढाल याची आम्हाला खात्री आहे. सर्वात प्रथम म्हणजे आम्हा सर्व उद्योजकांना उद्योग विस्तारासाठी जागा कमी पडत आहे. त्याच्यासाठी आम्हाला नवीन औद्योगिक वसाहत ती किती
एकरची असू दे किंवा कशी असू दे, नवीन उद्योजक, कॉलेजमधून बाहेर पडणारे नवयुवक, स्टार्टअप्स असतील किंवा जे जुने उद्योजक आहेत त्यांना एक्सपान्शन करण्यासाठी जागा अजिबात नाहीये. काही नवीन MIDC होऊ घातलेले आहेत पण त्या साताऱ्यापासून लांब आहेत. ज्यांना नवीन मोठे उद्योग सुरू करायचे ते तिथं 100% जाऊ शकतात. कारण 1975 आणि 1983च्या आसपास ज्यावेळी या 2 MIDC झाल्या त्यावेळी बाहेर गावावरून बरेच उद्योजक साताऱ्यामध्ये आले फर्स्ट जनरेशनचे आणि त्यांनी इथं उद्योग सुरू केले होते. हे नवीन उद्योग सुरू करताना शक्य आहे पण ज्यांना एक्सपान्शन करायचं आहे त्यांच्यासाठी 5 गुंठे 10 गुंठ्यामध्ये जे काही एक्सपान्शन करायचं आहे त्यासाठी 50 किंवा 100 किलोमीटर लांब जाणं पॉसिबल नाही आहे. साताऱ्याच्या जवळपास औद्योगिक वसाहतीच्या जवळपास जर एखादी नवीन औद्योगिक वसाहत जर सुरू झाली तर त्या माध्यमातून बऱ्याच उद्योजकांचा प्रश्न सुटेल. आत्ताच सेंट्रल गव्हर्नमेंटनी पण एक इंडस्ट्रियल पार्क प्लग अँड प्लेची नवीन स्कीम सुरू केलेली आहे. त्याचाही आपल्याला राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्याला बेनिफिट घेता येईल. सातारा MIDC 1975 साली स्थापना झाली आणि त्यावेळी जी पाईपलाईन वॉटर पाईपलाईन केलेली होती ती आता बऱ्याच कालबाह्य झालेली आहे. जवळजवळ 50 वर्ष झाली. आपल्या माध्यमातून आम्ही उद्योगमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न पोहोचवलेला आहे पण पाण्याचं शॉर्टेज आणि नदीत कमी जास्त होणारं पाण्याचं हे बघितलं तर पाईपलाईन सुस्थितीत असेल तर आहे हे पाणी सुद्धा आम्हाला व्यवस्थित प्रेशरनी पुरू शकतं आणि कुठल्याही पद्धतीचं उद्योगांना पाण्याचं शॉर्टेज या ठिकाणी लाभणार नाहीये. सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न असा आहे की दुर्दैवानं फक्त साताराच असं नाही तर कुठल्याही MIDC मध्ये पंचतारांकित MIDC सोडल्या तर कुठल्याही MIDC मध्ये वेस्ट मॅनेजमेंट किंवा कचऱ्याच्या निर्मूलनासाठीचं कुठलाही प्लॉट किंवा कुठल्याही पद्धतीची सुविधा आपल्या MIDC मध्ये नाही. आता जे नवीन MIDC व्हायला लागलेले आहेत त्याच्यामध्ये शासनाच्या वतीने त्याची खबरदारी घेतली जाते पण जुन्या ज्या औद्योगिक वसाहती आहेत त्याच्यामध्ये अजिबात कचऱ्याचा फार मोठा ज्वलंत प्रश्न आहे. रस्त्याच्या कडेला ढीग लागलेले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महाराजसाहेब सातारा औद्योगिक जगतामध्ये एक्सपोर्टचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. आपल्या इथं प्रॉडक्ट ओरिएंटेड युनिट्स असल्यामुळे पुणे डिव्हिजनमध्ये सातारा जिल्हा एक्सपोर्टमध्ये 2 नंबरला आहे. गेल्या वर्षीचं सातारा जिल्ह्याचं जर एक्सपोर्ट बघितलं तर 12,140 कोटीचं एक्सपोर्ट एकट्या सातारा जिल्ह्यामधून झालं आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट जर आपण सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर हे 3 जिल्हे बघितले तर सांगली साधारण 2,300 कोटी, कोल्हापूर 3,000 कोटी आणि सोलापूर 2,600 कोटी. त्या तिन्ही जिल्ह्यांचं मिळून एक्सपोर्ट एकत्र केलं तरी सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त एक्सपोर्ट सातारा जिल्ह्यामधून होत आहे. आणि हे फक्त सातारा जिल्ह्यातून जे काही चलन्स किंवा इन्व्हॉइसेस बनले त्याचे अनेक कंपन्यांचे हेड ऑफिसेस मुंबईला आहेत. त्यामुळं 2-3 हजार कोटीचे इन्व्हॉइसेस किंवा एक्सपोर्टचं हे तिकडं जात आहे. पण ह्या पद्धतीनं जर एक्सपोर्टचा ग्रोथ सातारा जिल्ह्यामध्ये होत आहे तर त्या अनुषंगाने जे बाहेरचे डेलिगेशन्स येतात किंवा आमचे जे मल्टीनॅशनल पार्टनर्स असतात, कोलॅबोरेशन्स असतात ते ज्यावेळी व्हिजिटला येतात त्यावेळी आमच्यासाठी स्वच्छ MIDC आणि ग्रीन MIDC असणं फार गरजेचं आहे. तर आपल्या माध्यमातून जर आमचा प्रश्न सुटला तर हा आमच्यासाठी एक खरोखर चांगली गोष्ट असेल. त्याचबरोबर महाराजसाहेब हा म्हणजे फक्त सातारा MIDCचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. तो म्हणजे जे वाढीव विजेचे दर आहेत ते बाकीच्या राज्यांच्या तुलनेमध्ये खूपच जास्त आहेत. म्हणजे थोडेफार जास्त असते तर एक वेळ आपण समजू शकलो असतो पण ते खूपच जास्त आहेत. हा पॉलिसी डिसिजन आहे तो आपल्या माध्यमातून जर ऊर्जा मंत्री म्हणजे आपले मुख्यमंत्री साहेब सुद्धा त्यांच्यापर्यंत जर पोहोचला तर कदाचित चांगली पॉलिसी नवीन येऊ शकते आणि येणाऱ्या काळामध्ये उद्योजकांना दिलासा मिळू शकतो. नुकतीच महाराष्ट्र शासनाची सोलरचं एक धोरण मंजूर झालेलं आहे. ते थोडंसं गोंधळाचं वातावरण तयार होत आहे. त्या माध्यमातून काही गोष्टी ज्या डिक्लेअर केल्या गेलेल्या आहेत त्याचं उद्योजकांना फायदा न होता नुकसानच होणार आहे. तर त्या धोरणाचा पुनर्विचार व्हावा अशाही पद्धतीचं आपल्या माध्यमातून ऊर्जा मंत्र्यांकडे आमच्यासाठी एक रिप्रेझेंटेशन करावं अशी आपल्याला विनंती आहे. आमची एक जुनी मागणी आहे आपल्या माध्यमातून तत्कालीन गृहमंत्री व उपमुख्यमंत्री तेव्हाचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आपण आमच्या वतीने मागणी केली होती. त्यांनी तातडीनं तो प्रस्ताव पाठवून द्या म्हणून मंजुरी दिली होती. जे सातारा पोलीस स्टेशन आपल्याला MIDC मध्ये करायचं आहे त्याची जागा आहे, सगळं आहे. फक्त त्यांचा जो प्रस्ताव जर तो मंजूर झाला तर त्याच्यासाठी मनुष्यबळ मंत्रालयातून त्याच्यासाठीचं
बिल्डिंगसाठीचं आर्थिक पगारासाठीचं आर्थिक नियोजन व बांधकाम हे त्याच्यासाठीचे फंड्स मंजूर होतील आणि त्याचबरोबर मनुष्यबळाची पण त्यासाठीची तरतूद होऊन जाईल. उद्योगमंत्र्यांनी त्यावेळी सांगितलेलं होतं की जर मंजुरी मिळाली तर बांधकाम उद्योग खात्याच्या माध्यमातून आपण करून घेऊ शकतो, त्यामुळे तो आर्थिक भार काय पडणार नाही. पण निदान मंजुरी मिळणं फार गरजेचं आहे, कारण सातारा दोन्ही वसाहती आणि आजूबाजूच्या 4-5 ग्रामपंचायतीसाठी एक सेपरेट पोलीस स्टेशन होणं फार गरजेचं आहे. आता MIDC साठी सातारा सिटीच्या अंडर येते आणि MIDC मध्ये आहे ते आउटपोस्ट आहे किंवा ॲडिशनल चौकी आहे. त्याचबरोबर महाराज साहेब आम्ही गेले अनेक वर्ष मार्चच्या माध्यमातून ग्रीन मार्च म्हणून एक संकल्पना राबवत आहोत. या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण दरवर्षी करतो, झाडं लावतो, ती टिकवतो. काही वर्ष आम्ही उत्साहाच्या भरात अनेक 1000-500 अशी झाडं लावली, पण ती टिकवण्यात आम्हाला अपयश आलं होतं. पण गेले 4-5 वर्ष आम्ही दरवर्षी आम्हाला जेवढं शक्य आहे 100 झाडं लावतो आणि 100% जगवतो. मग त्या माध्यमातून आम्ही आरो साहेबांकडे आणि जॉईंट CO साहेबांकडे ही मागणी केलेली आहे की सातारा MIDC मधले जे प्लांटेशनसाठीचे जे रिसॉर्ट प्लॉट आहे, जिथं वृक्षारोपणाशी व्यतिरिक्त दुसरं काही होऊ शकत नाही, ते प्लॉट मार्चला वृक्षारोपणासाठी देण्यात यावं. उद्योजकांच्या मदतीनं आम्ही तिथं चांगल्या ऑक्सिजन पार्क किंवा या पद्धतीचं करू. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा एक वेगळा प्रयोग, एक ग्रीन इंडस्ट्री झोन म्हणून आपल्या सातारा MIDCचा नावलौकिक होईल. कारण सर्वांना माहिती आहे की आपण नेचरच्या बाबतीत किती आग्रही आहात. आपल्याच संकल्पनेतून बरेचसे वृक्षारोपणाचे आणि पर्यावरण संतुलनाचे कार्यक्रम होत असतात. तर ह्याही बाबतीत आपण जर थोडं संबंधित अधिकाऱ्यांना जर निर्देश दिले तर त्या माध्यमातूनही आम्ही मार्च या ठिकाणी वृक्षारोपण आणि ग्रीन मार्चच्या साठीचे आम्ही प्रयत्न करू. सगळ्यात महत्त्वाचं मगाशी मी जे सांगितलं त्याप्रमाणे सातारा जिल्ह्याचं एक्सपोर्ट प्रचंड वाढलेलं आहे. गेल्या काही वर्षामध्ये मार्चचं ऑब्जेक्टिव्ह आम्ही उद्योजकांचे छोटे छोटे प्रश्न जे सुरुवातीला सोडवत होतो, पूर्णपणे आमचं मार्चचा वेळ त्यातच जात होता. पण गेल्या काही वर्षामध्ये आम्ही आमचं थोडंसं फोकस बिझनेस प्रमोशन आणि ग्लोबल आउटरीच अशा पद्धतीनं हे केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अडचणी सोडवण्यासोबतच व्यवसाय वृद्धी आणि जागतिक पातळीवर जागतिक बाजारपेठ साताऱ्यातील उद्योजकांसाठी कॅप्चर करणे हे आमचं या ठिकाणचं उद्दिष्ट काही आगामी येत्या वर्षांमध्ये राहणार आहे किंवा तेच आमचं मिशन आहे. तर त्यासाठी आम्ही एक टेक्नॉलॉजी एक्सटेन्शन सेंटर साताऱ्यामध्ये करण्याची मागणी आम्ही करत आहोत. MSME डिपार्टमेंटच्या माध्यमातून अशा पद्धतीचं टेक्नॉलॉजी एक्सटेन्शन सेंटर होऊ शकतं. त्यासाठीचे फंड्सही सेंटर देऊ शकतं. त्यासाठी आपल्याकडे मास भवन ते शासकीय जागा आहे, आमच्याकडे 1 एकर प्लॉट आहे. तर त्या जागेमध्ये टेक्नॉलॉजी एक्सटेन्शन सेंटर होऊ शकतं. तसेच आत्ताच्या बजेटमध्ये एक्सपोर्ट आणि कपॅसिटी बिल्डिंगसाठी म्हणून ग्लोबल कपॅसिटी सेंटर GCC अशी एक नवीन कन्सेप्ट सुरू झालेली आहे. तर पायलट प्रोजेक्ट म्हणून जर सातारा जिल्ह्यात, कारण आपल्याकडे जागा नवीन शोधायची नाही आहे, ते सेंटर आपल्या इथं मार्चमध्ये होऊ शकतं. मार्चच्या माध्यमातून त्याचं कामकाज सांभाळलं जाईल. तिथं ट्रेनिंग म्हणजे NABHच्या किंवा याच्या लॅब्स किंवा वेगवेगळे बिझनेस प्रमोशनचे प्रोग्राम्स या ठिकाणी होऊ शकतात. हे जर आपल्या माध्यमातून जर होऊ घातलं तर अतिशय उद्योजकांसाठी ती एक पर्वणी ठरेल. आणि हे सर्व करत असताना महाराजसाहेब आता आपण आम्हाला चांगल्या पद्धतीनं जाणीव आहे की फक्त आमच्या सातारा मतदारसंघ किंवा सातारा तालुक्यापुरतं आपलं कार्यक्षेत्र मर्यादित राहिलेलं नाही आहे. राज्यभर आपलं कार्यक्षेत्र विस्तारलेलं आहे. तरी पण फक्त सातारा MIDC पुरतं आम्ही आमच्या मागण्या हे न करता सातारा जिल्ह्याचा म्हणून एक उद्योग आराखडा आपल्या माध्यमातून आगामी काळामध्ये व्हावा. सातारा जिल्ह्यातील सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत आपल्या माध्यमातून या ठिकाणी एकत्र यावेत. एक चांगल्या पद्धतीचं येणारं आगामी 15-20 वर्षातलं साताऱ्याचा जिल्ह्याचा औद्योगिक आराखडा आपल्या माध्यमातून या ठिकाणी तयार व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. त्याचबरोबर माझ्या समवेत जे माझी टीम आता या ठिकाणी काम करणार आहे, त्यांना कदाचित अंदाज आलेला आहे की पुढचे 2 वर्ष चांगले धावपळीचे जाणार आहे. थोडंसं त्यांच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. पण सर्वांच्या सहकार्याने त्यांचा व्यवसाय वृद्धी करतच आपण सर्वांच्या व्यवसायासाठी किंवा सर्वांच्या अडचणी सोडवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील राहू. आणि मागचे 2 वर्ष ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं ते संजोग मोहिते,
उपाध्यक्ष अनूप आणि सचिव दीपक पाटील यांच्या समवेत संपूर्ण जी काही टीम आहे त्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांचे जे काही चांगली कामं झालेली आहेत त्याच्यामध्ये अजून थोडी वाढ करणे आणि जी काही त्यांचे कामं थोडीशी शिल्लक राहिलेली असतील ती पण या 2 वर्षामध्ये आगामी 2 वर्षामध्ये पूर्णत्वास नेऊ अशी या ठिकाणी खात्री देतो व थांबतो. पुन्हा एकदा धन्यवाद. जाहीर सत्कार करायचं कारण गेल्या काही वर्षात त्यांनी आपल्याला ती संधी तशी दिली नव्हती. आपल्यासाठी काम ते म्हणजे आपली कामं ते सोडवतच होते पण बघू नंतर असं करत त्यांनी थोडं टाळलं होतं. यावर्षी त्यांनी वाढदिवस अजित पवार साहेबांच्या दुःखद निधनामुळं यावर्षी साजरा केला नाही. मानासे हा आमचा जो पदग्रहण सोहळा आहे तर त्या निमित्ताने मी आमच्या सर्व टीमच्या वतीनं किंवा उद्योजकांच्या वतीनं शिवेंद्रराजे साहेब जे आपल्याला दरवेळी सहकार्य करतात आणि त्यांच्या माध्यमातून ज्या काही अडचणी आपल्या सोडवलेल्या आहेत त्याच्या प्रती एक कृतज्ञता म्हणून उद्योजकांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सत्कार करू इच्छितो. त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. Hi. Come on. One more. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा मास या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आज आपल्या मास भवनमध्ये या ठिकाणी पार पडतोय. हा कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली होतोय त्यांचे माजी अध्यक्ष झाले मान्य संजय मोहिते, माजी उपाध्यक्ष अनूप मथा, दीपक पाटील आणि सर्वच मागच्या जे सदस्य आहेत त्याचबरोबर सन्मान्य अजित शेख मुद्दा इथं उपस्थित आहेत, मान्य पाटील साहेब, पवार साहेब, मान्य दोन्ही पवार साहेब आणि मान्य नाना असतील सगळे सन्मान्य मान्य अध्यक्ष साहेब वगैरे सगळ्यांचं आता जे शिवसेनेचे सहकारी आमचे रणजितसिंह भोसले पण आज इथे उपस्थित आहेत आणि सर्वच मासचे पदाधिकारी नूतन सर्व आता ज्यांची निवड झाली ते सर्वप्रथम तर माझे मित्र श्री धैर्यशील भोसले, त्याचबरोबर मान्य नितीनजी माने, सचिव मान्य राहुल शिंदे, केतन फडणीस खजिनदार, त्याचबरोबर सहसचिव आदित्य मुताली, सहसचिव मान्य संग्रामसिंग कोरपे आणि सर्व बाकी संचालक सगळे जे आहेत सगळ्यांचं या ठिकाणी मी या निवडणुकीमध्ये आपण जे मगाशी साहेब म्हटले तसं मतदानाची वेळ न आणता सगळेजण निवडून आला त्याबद्दल अभिनंदन आहे. आज एक निवडणूक आम्ही पार पाडून आलेलो होते. काय रणजितच्या बाजूने मतदानाची वेळ आणली नाही आमच्यावर, पण आमचं एकामेकाच्या खोड्या काढणं चालूच असते. पण बिनविरोध आपली सर्वांची निवड झाली. आज आपल्यावर मला वाटतं 2 वर्ष पुढं 2 वर्षाची आपल्यावर आता जबाबदारी मासची आपल्या सर्वांवर आली आहे आणि नक्कीच आपण सर्वजण कर्तबगार आहात. आपल्या कामाच्या प्रती, आपल्या व्यवसाय असू दे किंवा मासच्या ह्याच्या प्रती सुद्धा आपण सगळेजण कर्तव्यदक्ष आहात. तेव्हा नक्की आपल्या माध्यमातून उद्योजकांच्या MIDCच्या आणि जिल्ह्यातील नुसतं साताराच नाही, शेवटी धैर्यशीलने सांगितले की जिल्हा म्हणून आपल्याला काम केलं पाहिजे. त्या दृष्टीनं नक्की आपल्या माध्यमातून चांगलं काम होईल. शासनाच्या नवीन संकल्पना, नवीन योजना यायला लागल्यात, त्यासुद्धा आपल्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या MIDCs मध्ये कशा प्रभावीपणे राबवायच्या हा प्रयत्न आपल्या सर्वांना मिळून करायला लागणार आहे. त्यात आपण सगळेजण असा लोकप्रतिनिधी म्हणून मी, माझे सहकारी असतील,
किंवा आपले MIDCचे RO इथे आहेत, सोनकर साहेब ते असतील, त्यांचे सहकारी असतील, सगळ्यांना आपल्याला हातात हात घालून काम करायला लागणार आहे. तर आपण इथला चेहरा जो आहे उद्योग क्षेत्राचा सातारा जिल्ह्यातला हा आपल्याला बदलता येणं शक्य होणार आहे. आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण सगळेजण मिळून काम करू. आज राज्य सरकार, केंद्र सरकार हे दोन्ही शासनांचं आणि दोन्ही सरकार चालवणारे प्रमुख जे आहेत सगळ्यांचं उद्योग क्षेत्राबद्दल पॉझिटिव्ह आउटलुक आहे हे आपण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. आज महाराष्ट्र राज्यात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नवीन इन्व्हेस्टमेंट आणणं, नवीन कारखाने, नवीन MIDC स्थापन करणं हा प्रयत्न पूर्ण क्षमतेनं त्यांचा चालू आहे. आज महाराष्ट्राला 1 ट्रिलियनची इकॉनॉमी करण्याच्या दृष्टीनं आपली वाटा आहे ही वस्तुस्थिती. उदय सामंत आज या विभागाचं काम करतात मंत्री म्हणून, त्यांचा पण प्रयत्न सगळ्याच विभागामध्ये इंडस्ट्री वाढली पाहिजे यासाठी भेटलोय, वेगवेगळ्या कार्यक्रमात भेटलोय. तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे की पॉझिटिव्ह आउटलुक असणारा मंत्री उदय सामंत आहे. कारण शेवटी आपण बघतो प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत वेगळी असते. काही लोकांचं एखाद्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह असू शकतो, काही लोकांचा थोडा मधल्या याच्यावर असतो की हो नाही, किंवा काही लोक अशी पण असतात की निगेटिव्ह असतात किंवा नाही हे करायचंच नाही, हे झालं तर त्याचे वेगळे काहीतरी परिणाम होतील. असे सरकारमध्ये, प्रशासनामध्ये सर्व हे करणारी लोक असतात ही वस्तुस्थिती आहे. पण आज आपल्या सगळ्यांच्या यांना दोन्ही जे यांच्याशी आपला इंडस्ट्रीचा संबंध आहे तो दोन्ही म्हणजे मुख्यमंत्री आणि उदय सामंत दोघेही इतर फास्ट निर्णय घेणारे दोघेही मंत्री आहेत आणि नक्कीच हे क्षेत्र वाढलं पाहिजे हा प्रयत्न दोघांचाही कायम सुरू आहे. त्यामुळं नक्कीच आपल्याला चांगली साथ या सगळ्यांची मिळेल. केंद्रातून पण बरेचसे पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून असेल किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल त्याचा उल्लेख दरेशीनं केला, प्लग अँड प्ले वगैरे अशा नवीन संकल्पना यायला लागल्यात. त्यामुळं त्याचं आपल्या इथं कसं साताऱ्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये सुद्धा इथं कसं त्याचा फायदा या नवीन ज्या काही धोरणं आहेत त्याचं घेता येईल हा प्रयत्न आपण करू. आज आपण आपल्या IT पार्कची आता सुरुवात झाली आहे. आता त्याचं डेव्हलपमेंट आपण हे बोर्ड वगैरे MIDCने लावलंय. आता येणाऱ्या कॅबिनेटला ती जागा जी आहे ती MIDCकडे हँडओव्हर करण्याचा निर्णय हा येणाऱ्या आता कॅबिनेटमध्ये होणार आहे. त्याच्यानंतर या म्हणजे तिथली जी काही डेव्हलपमेंट आहे म्हणजे लेव्हलिंग, प्लॉट काढणे, पाण्याची सोय जे काही करायला लागेल त्याची सुरुवात लवकरच आपण त्या ठिकाणी MIDCच्या माध्यमातून आपण ती करणार आहे. आणि चांगला साधारण 84 एकरामध्ये हा IT पार्क उभा राहतोय आणि आपला प्रयत्न थोडा आहे. आज तुम्हाला माहित आहे आज महाराष्ट्रामध्ये डेटा सेंटरच्या बाबतीमध्ये आज सरकारचं थोडा कल त्या बाजूला आहे की डेटा सेंटरची जी काही ही कल्पना आहे ती महाराष्ट्रामध्ये डेटा सेंटर पार्क वाढले पाहिजे आणि तो आपला पण प्रयत्न राहील. वेगळे डेटा सेंटर जे आज नवी मुंबई, इवन वाशी, पनवेल वगैरे ह्या भागामध्ये फार डेटा सेंटर आज वाढायला लागले. तर त्याचं हे नक्कीच आपल्यापर्यंत फायदा आपल्याला मिळावा. आता थोडं ट्रॅव्हल टाईम उलट सातारा पुणा हा तसा कमी होत चाललाय आणि पुण्यामध्ये पण आपण मध्ये बातमी वाचली होती की पुण्यातली ट्रॅफिक प्रॉब्लेम, पुण्यातलं बाकीचे सगळे जे काही आहे त्यामुळे तिथली इंडस्ट्री IT इंडस्ट्री आता हळूहळू बाहेर जायला लागली. म्हणजे स्वतः अजितदादांनीच त्या बाबतीत चिंता व्यक्त केली होती आणि काही म्हणजे ताबडतोब त्यांनी निर्णय घेतले. त्यामुळं नक्कीच त्याचा फायदा सातारला कसा घेता येईल हा प्रयत्न आपल्याला आपल्या होणाऱ्या IT पार्कच्या माध्यमातून करायचा आहे. आता पहिल्या फेजमध्ये आपण 84 एकरची जागा केली आहे. अजून पण तिथं शासनाची जागा त्याला लागून काही प्रमाणात आहे, काही प्रमाणात कृषी, नागेवाडी वगैरे इकडे काही प्रायव्हेट जागा जरी आपल्याला मिळाली तरी त्याचा म्हणजे थोडक्यात प्रयत्न हाच आहे की सेकंड फेजमध्ये
अजून वाढवता येते का, हा प्रयत्न कलेक्टर साहेब, मी असते, आरू साहेब येत आहेत, आमचं सगळ्यांचं चाललंय की फर्स्ट फेज सेकंड फेज असं करायचं. त्याचबरोबर लॉजिस्टिक पार्कसाठी पण आपण प्रयत्न करतोय. लॉजिस्टिक पार्कची नवीन म्हणण्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्याला देण्याचं राज्य सरकारचं आहे. त्यासाठी सुद्धा आपण आता खाजगी जागा ॲक्वायर करणं वगैरे ह्याला वेळ जातो, पण साधारण एक आपलं जगताप सरांचं जे कॉलेज आहे त्याच्या मागच्या बाजूलाच आपली सरकारी जागा आहे, ती आपण आता सुचवतोय किंवा या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क MIDCनं त्या ठिकाणी करावं. हायवे कनेक्टिव्हिटी वगैरे ह्या सगळ्याचं एकंदरीत बघून खरं म्हणजे थोडं धोरणात त्यांचं असं आहे की 100 एकर तरी मिनिमम जागा लॉजिस्टिक पार्कसाठी असली पाहिजे. पण आता आपल्याला तेवढी अवेलेबल होत नाही. आता साधारण 34 एकर तिथं गव्हर्नमेंट लँड जी आहे ती आपल्याला अवेलेबल होती. पण तरी आपण प्रयत्न करतोय किंवा 100 नसलं तरी 50 एकरापर्यंत तरी ते सगळं करून त्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्कच्या थोडं मागच्या बाजूला आपल्याला हायवेनं ती जागा सरकारी जी ती दिसत नाही, पण त्या ठिकाणी रोड वगैरे जो काय लागत तो आपण करू. आणि तो एक प्रयत्न आहे. त्याला आता कितपत यश येते आज मी आपल्याला सांगू शकत नाही, पण आम्ही प्रयत्न तर करतोय. तसा प्रस्ताव आपण शासनाकडे देतोय. फक्त निकषामध्ये आपली जागा कमी असल्यामुळं काय खासबाग वगैरे करायची, काय करायचं हे पुढं उदय सामंतांशी बोलून आपण त्याच्यावर निर्णय नक्की घेऊ. मला आठवते पवारसाहेब असताना आम्ही पहिल्यांदा अशोक चव्हाणांना सगळी मिळून भेटायला गेलो होतो. मला वाटतं नाना वगैरे सगळी होती आणि त्यावेळेला एकच मागणी होती की आमचे रस्ते करून दे, बाकी काय फार मागणी नाही. रस्ते आणि कोल्हापूरचं आरो ऑफिस सातारला द्या, तेव्हापासून ती मागणी ती आता झाली. पण तेव्हापासून ती मागणी होती की 2च गोष्टी, आमचे रस्ते करून द्या आणि आमचं आरो ऑफिस सातारला तेवढं द्या, आम्हाला त्रास होतो. आणि त्यावर अशोक चव्हाणांनी पण आपल्याला पॉझिटिव्ह निश्चय मदत केली. ते इथं पण आले होते, साताऱ्यात मास भवन मध्ये पण आले होते, उद्घाटनाला आले होते. त्यांनी इथं पण कार्यक्रम केला होता. मग तेव्हापासून आपण काम करतो. आता बाकीच्या गोष्टी ज्या आहेत पण त्याचा उल्लेख धैर्यशीलने केला आणि आपल्या सगळ्यांचं थोडं तिथं आपण प्रशासन म्हणा किंवा सगळ्यांना थोडं आपण तिथं कमी पडतोय. ते म्हणजे आपली सातारची MIDC वाढवण्याच्या दृष्टीनं जे काही आपल्याला प्रयत्न आपण करतोय त्याला थोडं लोकांचा विरोध असल्यामुळं म्हणावं तसं यश अजून मिळालेलं नाही ही वस्तुस्थिती. आज आपण पहिल्यांदा देगावला प्रयत्न केला, देगावच्या लोकांनी विरोध केला. आपण म्हणजे नोटिफिकेशन निघालं, शिक्के पडले. मला वाटतं तरी 4-5 वर्ष हे सगळं म्हणजे प्रयत्न पूर्ण चालू होते. काही लोक तिथली कोर्टात गेली, काही लोकांनी स्थानिकांनी मोर्चे काढले. त्यात मग काही थोडं राजकारण इकडं तिकडं झालं. त्याचं आज काही त्याचा उल्लेख करायची गरज नाही, पण शेवटी नंतरच्या काळामध्ये सरकारनं तो MIDC ती डिनोटिफाय करून टाकली. मग देगावचा विषय संपला. देगाव नंतर आता आपण पलीकडे ट्राय करतोय, निगडी, वरणे आणि जाधववाडी वगैरे त्या ठिकाणी पण थोडं लोकांचा अजून विरोध आहे. पण आम्ही त्यांना आता कन्व्हिन्स करतो की बाबा तुमची जी ॲग्रिकल्चर लँड असेल ती आपण सोडून देऊ. जी काय पडीक जमीन आहे अगदी डोंगराच्या इकडे जरी असली तरी ती घेऊन आपण जी काय ती MIDC इकडे करू. अशा पद्धतीने एक प्रयत्न चाललाय, त्याला यश येईल. अगदी म्हणजे मला वाटतंय की फार नाही 100-200 एकराची जरी झाली तरी मला वाटते मोठे प्लांट यायला आपल्या इथल्या उद्योजकांना एक्सपान्शनला भरपूर तिथं हे होईल. आणि त्याच्या पलीकडे काही जाता येईल अशी सध्या तरी परिस्थिती तिथे दिसत नाही. पण प्रयत्न तर नक्की चालू आहे की या धनगरवाडी आपली म्हणजे निगडीच्या इथली आणि वरणे याचा जो पलीकडचा जो भाग आहे त्या याच्यामध्ये सगळं ॲक्विजिशन करायचं. अजून सुद्धा आपण काही लोकांनी डिनोटिफाय करावे म्हणून प्रयत्न सुरू केले होते, पण आपण डिनोटिफाय या ठिकाणी MIDCचं जे ते आपण होऊन दिलं नाही. ते सुद्धा आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. त्यामुळं काही ना काही प्रयत्न त्याच्यावर करू. मध्ये मला वाटते कलेक्टर साहेबांनी पण एक मीटिंग घेतली होती आणि प्रोसेस तुम्ही परत एकदा चालू करा अशा पद्धतीनं पण त्यांनी कलेक्टरनी सूचना दिल्यात. त्यामुळं बाकी शासन म्हटलं तर स्वतः उद्योगमंत्री
या विषयाबद्दल पॉझिटिव्ह आहेत. त्यांचं म्हणणे किंवा तुम्ही आम्हाला जमीन दाखवा, आम्ही लगेच तिथं जे काय असेल ते लागणारा पैसा ॲक्विजिशनसाठी ज्याचं लागतं ते आम्ही नक्की देऊ. त्यामुळं अशा पद्धतीनं आपला तो प्रयत्न चालू आहे. बाकी बरेचसे विषय धैर्यशीलला मांडले, धोरणात्मक विषय जे आहेत त्या बाबतीत आपण नक्की मुख्यमंत्र्यांना एक बैठक त्यांच्याबरोबर आपल्या सर्वांची लावण्याचा प्रयत्न नक्की करू. मध्ये निघणातही बोर्डीकर आल्या होत्या, त्यावेळेला पण आपण लाईटचा विषय शेट वगैरे सगळे होते आणि मांडलाय त्यांच्या पुढं किंवा लाईटच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घ्यावा. तेव्हा नक्कीच आपले जे काही आज विषय तुम्ही धैर्यशील मांडले, जे काही विषय CM साहेबांपर्यंत पोचलेले आहेत, म्हणजे तुमच्या थ्रूच पोचलेले आहेत, पण पोचलेले आहेतच. फक्त त्याच्यामध्ये काही राज्याचे विषय असल्यामुळं थोडं पॉलिसी डिसिजन घेत असताना थोडा वेळ लागत असेल किंवा वेळ लागत, पण नक्की पॉझिटिव्ह डिसिजन आपण CM साहेबांच्या मागं लागून घेऊ एवढं या निमित्तानं सांगतो. बाकी जास्त वेळ घेत नाही. परत एकदा बाकीचे पण जे विषय धैर्यशीलला मांडले त्याचं पण आपण सगळेजण नक्कीच त्यात लक्ष घालू. आपल्या हॉस्पिटलचा पण विषय काय आपलं ESIC त्याचं पण आता अंतिम ह्याच्यात आले. त्याचं पण आता टेंडर प्रोसेस सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ह्याची बघून आपलं मला वाटतं ह्यांच्याकडे प्रताप आयुष नाही लेबर मनसूर मानवेलकडे त्यांनी पण लवकर ती प्रोसेस करण्याचं मध्ये शब्द दिला किंवा आम्ही करून देतो. मग ते एक होईल. टाटाचं CIITचं आपल्याला मिळाली, नगरपालिकेनं त्याला जागा सुद्धा आपण आपला जो शाहूपुरीतला चोरगीचा माळ होता म्हणजे जो आता पडूनच आहे त्या ठिकाणी आपण त्यांना जागा दाखवली आहे. ती जागा सुद्धा त्यांनी पसंत केली की त्यांना ती जागा मान्य आहे. आणि साधारण 90 ते 95 कोटी रुपये एक टाटा स्वतः घालणार आणि मला वाटतंय 10-20 कोटी रुपये राज्य सरकारला किंवा सरकारचं आपल्याला जे काही ते आपल्याला त्यामध्ये योगदान द्यायचं असं मिळून ते 100-125 कोटीपर्यंत हे ट्रेनिंगचं स्किल ह्याच्यामध्ये म्हणजे जे पुढचं स्किल हे लागतं त्याचं हे सेंटर आपण या ठिकाणी उभा करतो. आता महाराष्ट्रात मला वाटतं एक 4-5 ठिकाणी सेंटर झाले, रत्नागिरी, बारामती वगैरे अशा ठराविक ठिकाणी झाले. त्याच्यानंतर ती आपल्याला सातारला पहिली मान्यता खरं म्हणजे सरकार आल्यानंतर मिळाली आणि नक्कीच या CIIT सेंटर कारण हे पुढं टाटांच्या माध्यमातूनच सगळं जे आहे ते पुढचं जे आहे ते चालवलं जाणार आहे. म्हणजे ह्यात काय फार सरकारी हे त्याच्यामध्ये हे असेल असं नाही. ITI वगैरे ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. आणि सेंटर जे आहे हे पूर्णपणे टाटांचं त्याच्यावर टाटा सन्सचं त्याच्यावर जे काय आहे ते म्हणजे लक्ष म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी असणार. त्यामुळं नक्कीच एक चांगलं उद्योजकता उद्योगांना स्किल्ड लेबर जे आपण म्हणतो इथल्या मुलांनाच तिथं स्किल्ड लेबर म्हणून ट्रेनिंग वगैरे नोकऱ्या इथल्या इथंच या सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध होतील असा आमचा प्रयत्न आहे. नक्कीच आपण ते लवकर करू आणि एक चांगले बाकी इतर पण जे विषय आहेत जे धैर्यशीलनं कचऱ्याच्या बाबतीत वगैरे केले त्याच्याबद्दल आपण नक्कीच सरकार पातळीवर मिळून प्रयत्न करू एवढं या निमित्तानं सांगतो. परत एकदा सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या भावी वाटचालीत मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आणि आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर माझ्याबरोबर आहोत, कायमच होतो आणि कायमच राहणार एवढं लक्षात ठेवा. आणि फक्त आज बोलवलंय आणि भाषण करायला लावलंय म्हणून नाही, एक सातारकर म्हणून इथली आपली इंडस्ट्री चांगल्या पद्धतीनं वाढली पाहिजे आणि इंडस्ट्रीचा मुळे शहराला फायदा झाला पाहिजे हा प्रयत्न आपला सगळ्यांचा आहे. त्यामुळे नक्कीच आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी, प्रशासन, राज्य सरकार सर्व आपल्याबरोबर नक्की आहे आणि नक्की आपण चांगलं काम आपल्या सातारा जिल्ह्यात नुसतं सातारपुरतंच नाही तर जिल्ह्यात आपण मिळून करू एवढं सांगतो आणि परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी आपल्या मार्चचे उपाध्यक्ष माननीय श्री नितीनजी मान यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावे.
नामदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आपले लाडके नेते ज्यांना आपण सगळेजण बाबासाहेब मानतो, त्यांनी आज त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधनं देखील येऊन आपल्याला मान दिला. आज एक कार्यक्रम मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून साहेब आले, त्याबद्दल त्यांचे आभार. सगळे माजी आजी पदाधिकारी, उद्योजक, पत्रकार, मासचे मॅनेजमेंट, सगळ्यांनी जो आज हा कार्यक्रम चांगला करण्यामध्ये जे सहभाग नोंदवला, आपण मोठ्या संख्येने सर्व आलात. कोडोली ग्रामपंचायतचे शेट्टेसाहेब, सगळे पदाधिकारी, सर्व जे संघटना आहेत सातारचे, त्यांनी वेळ देऊन आज आमच्या कार्यक्रमाला आले. सर्वांचे आभार. आणि आपण हा कार्यक्रम संपन्न करतोय. मी राष्ट्रगीतासाठी सर्वांनी कृपया उभं राहा. हा एक मिनिट समोर. वन मोर. समोर. थँक्यू. हा नाही थोडं जवळ. ओके. समोर एक मिनिट. या. एक मिनिट मी थोडं मागं. थोडासा पुढे राहिला. तुम्ही मला सँक्शन केलं IIT पार्क टू सातारा. सातारा एक्सटेंड होऊन जाईल. त्याला ते काय एवढी एकर झाली तरच मग ते सगळ्यांना ते वरचा सरांच्या कॉलेजला जो रोड आहे तो नकाशावरचा तिकडे त्यांचे म्हणजे प्रायव्हेट रोड नाही, नकाशावरचा रोड आहे. एक मिनिट. आधीच राहिला जो पण म्हणजे दोस्तांनी काढून घेऊन सचिन देशमुख वगैरे कन्याला दिला तर प्रॉब्लेम, कन्या विकायला ठेवलं. आम्ही गेलो होतो अजिंक्य दादा आत्या वगैरे पण असं मार्केट नाही. हो इकडे इकडे समोर समोर. सगळ्यांनी स्माइल ठेवा. छान. रेडी. खोल श्वास घेतला की ओके. यस यस. एक मिनिट समोर. हा एक मिनिट समोर. म्हणून म्हटलं इथे मागू इथे
समोर फोटोग्राफर पेमेंट पाहिजे. समोर ओके थांबा जरा एक मिनटं हो हा घेतला मी ओके तो फोटो एकच मिनटं त्याचं थांबतात ओके म्हणजे फोटो घे पहिल्यांदा मासमध्ये आलाय केबिन कुठे माहिती बात थोडी खाली हा थोडी बात खाली एक मिनिट अनमोल बघू संग्राम हे बाई. गाडी काय? थोडे क्लोज आहे आपण पाठीचे एक मिनिट समोर समोर पहा अनमोल बाहेर निघताय ओके एक इथे. त्या दोघांचं ओके उपाध्यक्षाला बसवा खाली हो वाढलं पाहिजे 10 लाख तरी वाढायचं फक्त 10 लाख संकेत नको हात लाव उभा राहा हां बस एक मिनिट समोर और एकदा ओके आता इथे बघा. शांतना नाही त्याला आत घ्या मग त्या तू पलीकडे जा 2 वर्ष लक्षात राहिले नाही मला